नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे सोलापूर शहर पोलीस भरतीचा अंतिम निकाल आहे, तो लागण्यात आलेला आहे. त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये लेखी परीक्षा तसेच ग्राउंडचे मिळून मार्क विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी वेबसाईटवरती जात आहे. तर इथे बघा की फायनल मार्कशीट दिलेली आहे, ही 9 जुलैला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यानुसार बघूयात आपण. तर जर बघितलं आपण तर वैभव यजगर यांनी टॉप केलेला आहे ओपन मधून. हे तर 119 मार्क आहेत त्यांना. फिजिकलला 43 आणि लेखीला 76 मार्क आलेले. 119 मार्कांचे टॉपर आहे हे. तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर हे जर बघितलं आता टोटल वॅकन्सी किती पदांसाठी होती ती बघूयात आपण. तर 8 मेचीच आहे माहिती भरती प्रक्रिया. हरकत नाहीये, मी जाहिरात काढतो. तर जर बघितलं आपण ही जाहिरात आहे सोलापूर शहर साठीची. तर सोलापूर शहर टोटल 32 जागा आहेत. आता मी डायरेक्ट कट ऑफच सांगतो कोणते कोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील याच्यामधून. तर बघा, एससी साठी एकही पद नाहीये. एसटी साठी 15 पदं होती. तर एसटी साठी 15 पदं होती आणि ओपन साठी सगळ्यात पहिलं ओपन साठी 11 पदं आहेत. तर 11 पदांमध्ये 2 ही सर्वसाधारण पद आहेत. लक्षात घ्या की 2 सर्वसाधारण पद आहेत. तर या पदानुसार जर बघितलं तर पहिले 2 विद्यार्थी, लक्षात घ्या, पहिले 2 विद्यार्थी आहेत ते ओपन सर्वसाधारण मधून काय होतात की सिलेक्ट होतात हे 2 विद्यार्थी. त्याच्यानंतर ना बघा, हे विद्यार्थी आहेत हे वेटिंग मध्ये जाऊ शकतात. ओपन मेल आहेत ते वेटिंग मध्ये जाऊ शकतात 109 मार्कांसह. आता इथं एससीबीसी जर जागा असेल तर यांना जागा भेटेल. आता हे सर्वसाधारणचे 2 पद आहेत एससीबीसीचे. तर हे उमेदवार एससीबीसी मधून सिलेक्ट होतील आणि त्याच्यानंतर हेही होतील. तर हे विद्यार्थी सिलेक्ट होतील. ओपनचा कट ऑफ जो आहे 112 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे, 2च वॅकन्सी असल्यामुळे. लक्षात घ्या, सर्वसाधारणची 2 वॅकन्सी होत्या, महिलांच्या 3 वॅकन्सी होत्या. तर तुम्ही जर बघाल तर आता इथं ही फर्स्ट महिलांसाठी जाणार आहे ही वॅकन्सी आणि दुसरी जी आहे ती इथं. तर टोटल 100 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. ओपन फिमेल साठीचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी पहिला खेळाडू जाईल तो, सगळे पहिले खेळाडू जातात ते ओपन मधून जातात हा, लक्षात ठेवा. आता ईडब्ल्यूएस मधून सांगितलं होतं मी, ईडब्ल्यूएसच्या आणि एससीबीसीच्या 3 जागा होत्या. तर बघा, हे तर सांगितलं एससीबीसीचा 109 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. आता ईडब्ल्यूएस मध्ये हे पहिले कॅन्डिडेट सिलेक्ट होतील 107 मार्कांसह आणि दुसरे कॅन्डिडेट जे होतील हे सिलेक्ट होतील 104 मार्कांचा. हा कट ऑफ राहणार आहे ईडब्ल्यूएस साठीचा, ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीसाठी. आणि एक पद आहे ते महिलांसाठी आहे. तर आता महिला ज्या पहिल्या आहेत ईडब्ल्यूएसच्या पहिल्या महिला असतील, आता हे ओपन महिला आहेत. एससीबीसीच्या सॉरी महिला नाहीये, हे फिमेल आहेत. फिमेल ही एससीबीसीची ही पहिल्या महिला सिलेक्ट होतील. या 94 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे, एकच होती. आणि त्याच्यानंतर ना ईडब्ल्यूएस साठी पहिल्या ज्या असतील त्या. तर एसटी साठीच्या महिला आहे, एसटी साठी महिला आहे त्या. एसटी साठी हे फिमेल आहे. एसटी साठी जागा जास्त आहेत. तर एससीबीसी फिमेल, एससीबीसी ईडब्ल्यूएस साठी तर या पहिला महिला 82 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे याच्यासाठीचा. त्याच्यानंतर ना आता एसटी साठी जर बघितलं तर टोटल 15 वॅकन्सी आहेत. 4 सर्वसाधारण जाती. एसटीचे 4 विद्यार्थी. तर हे फर्स्ट एक, त्याच्यानंतर हे दुसरे, त्याच्यानंतर ना हे तिसरे आणि हे चौथे. तर 199 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे सर्वसाधारणसाठीचा. त्याच्यानंतर महिलांसाठी 5 महिला एसटी कॅटेगरीच्या. तर या महिला ते सर्वसाधारण मध्ये जातील कारण सर्वसाधारण मध्ये 3 महिला होत्या. तर एसटीच्या 3 महिला सोडल्या. तर ही एक, त्याच्यानंतर ही सेकंड आणि ही थर्ड विद्यार्थी. तर आता एसटीच्या इथून ज्या राहतील महिला तर एक, त्याच्यानंतर ना 2, 3, 4, 5. तर हा 86 मार्कांचा कट ऑफ महिलांसाठी हा कट ऑफ राहणार आहे. तर ही माहिती होती, कॅटेगरीनुसार कट ऑफ मी सांगितलेला आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.